Hello dear students, in today's lecture we are going to see the next part of this topic, that is domestic electrical connections. Students, आपले जे डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट असतं त्याचे कंपोनंट्स काय काय आहेत आणि ते कशा पद्धतीने जोडले जातात हे आपण या पार्टमध्ये बघणार आहोत. हे जे आपले डोमेस्टिक सर्किट आहे त्याची स्टार्ट कुठून होते रे? जे पोलवरती वायर्स असतात त्या, किंवा जर तुम्ही अंडरग्राऊंड कनेक्शन्स घेत असाल तर थ्रू दॅट अंडरग्राऊंड कनेक्शन्स, म्हणजेच आयदर फ्रॉम पोल, आपल्या बाहेर जे इलेक्ट्रिसिटीचे पोल असतात त्याच्यातून आपण वायर घेतो आणि ती आपण पूर्ण सर्किटमध्ये सर्क्युलेट करतो, बरोबर. सो आयदर फ्रॉम पोल ऑर फ्रॉम अंडरग्राऊंड वायर्स आपल्यामध्ये घरामध्ये आपण ते सर्किट जे आहे ते एंटर करतो. एंटर केल्यानंतर त्या पोलवरती एक फ्यूज असतो ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी बोर्डचा फ्यूज असतो, म्हणजे तो जो करंट आहे आपल्या घरी येण्याच्या आधी त्या पोलवरती असणाऱ्या फ्यूजमधून आधी पास होतो आणि मग आपल्या घरगुती जे सर्किट आहे त्याच्यामध्ये एंटर करतो. नाव आफ्टर दॅट तो जो वायर आहे का ती जी करंट कॅरिंग वायर आहे जिला आपण लाईव्ह वायर म्हणतो, तर त्या वायरमधून येणारा करंट आधी मीटर थ्रू पास होतो. म्हणजे सगळ्यात आधी जो एंटर होणार तो करंट कुठे एंटर होणार तर आपल्या इलेक्ट्रिक मीटरवरती, आणि मीटरमधून मग पुढे फ्यूज आणि मग आपले जे डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे त्याच्या थ्रू सगळ्या घरामध्ये आपण ते करंटची जी वायर आहे ती सर्क्युलेट करतो आणि मग वेगवेगळ्या अप्लायन्सेसना ते कनेक्ट केलं जातं. सो ह्या सर्किट कनेक्शनमध्ये असणारा जो पाथ आहे तो काय सांगितला तुम्हाला मी पहिल्यांदा, इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स फ्यूज, तिथून कुठं आलं तर आपल्या मीटरमध्ये, जे आपलं डोमेस्टिक मीटर असतं ज्याच्यातून रीडिंग घेतो आपण, तर ते मीटर. मग त्याच्यानंतर जो येतो तो असतो फ्यूज आणि तिथेच आपला डिस्ट्रीब्युशन बोर्ड असतं. की जिथे आपलं मेन स्विच, मेन प्लग जे असतं, आणि मग तिथून सगळ्या थ्रू आउट होम आपण ते सर्क्युलेट करतो. सो दिस इज द पाथ विथ द हेल्प ऑफ विच वी कनेक्ट द डिफरंट वायर्स फ्रॉम इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स पोल, आणि मग बाकी सगळीकडे आपण हे सर्क्युलेट करतो. आता स्टुडंट्स, हा जो सर्किट असतं आपलं त्या सर्किटमध्ये मेन 3 टाईप्सच्या वायर्स असतात. खूप इम्पॉर्टंट असा हा पार्ट आज आपण डिस्कस करतोय. वायर्स ह्या 3 टाईप्सच्या असतात. पहिली आहे ती लाईव्ह वायर, ज्या वायरमधून ॲक्च्युली करंट फ्लो होतो त्या वायरला म्हणायचं लाईव्ह वायर. इट इज द वायर थ्रू विच करंट फ्लोज. एंटर जो करतो ना, मी तुम्हाला सांगितलं ना की हे जे इलेक्ट्रिसिटी बोर्डची फ्यूज, मग मीटर फ्यूज, आपले डोमेस्टिक, हे जे सगळा करंटचा पाथ आहे तो कुठून स्टार्ट झाला तर ह्या लाईव्ह वायर आपण तिथून पास करतो. लाईव्ह वायरमधून ॲक्च्युली करंट फ्लो होतो. नाव स्टुडंट्स, दिस वायर इट इज हॅविंग रेड और ब्राऊन कलर. वायर्सचे कलर हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात आणि त्यासाठीची ट्रिक मी ह्या 3 वायर सांगून झाल्यानंतर सांगते, व्यवस्थित ऐका. सो लाईव्ह वायर जिच्यातून ॲक्च्युली करंट फ्लो होतो आणि तिचा कलर आयदर रेड असतो किंवा ब्राऊन कलरची असते. आता ह्याच्यातून फ्लो होणारा करंट जो आहे तर ह्याचं जे पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो आपण, तर 220 व्होल्ट्स हे PD ह्या लाईव्ह वायर थ्रू मूव्ह होत असतं. म्हणजे ह्याच्यातून जे व्होल्टेज आहे म्हणतो ना आपण, तर ते व्होल्टेज किती असतं 220 व्होल्टचं. आलं लक्षात? लाईव्ह वायर कशाला म्हणायचं आणि तिचं मेन फंक्शन काय, तर ह्या वायर थ्रू करंट आपल्या सर्किटमध्ये एंटर होतो. नाव स्टुडंट्स, द नेक्स्ट टाईप ऑफ वायर इज न्यूट्रल वायर.
न्यूट्रल हिच्या नावातूनच तुम्हाला कळेल की जो सर्क्युलेट होतो करंट, आता तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये हे शिकलेला आहात की करंट हा नेहमी हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणाऱ्या पॉईंटकडून लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणाऱ्या पॉईंटकडे मूव्ह होतो. आपल्या सर्किटमधून करंट फ्लो होण्यामागचं कारण काय आहे माहिती आहे स्टुडंट्स, की ह्या लाईव्ह वायरमध्ये असणारं पोटेन्शियल आहे 220 व्होल्ट्स आणि ह्या न्यूट्रल वायरमध्ये असणारं पोटेन्शियल आहे 0 व्होल्ट. आणि म्हणून ह्या लाईव्ह वायरकडून आलेला करंट वेगवेगळ्या अप्लायन्सेस थ्रू जातो कुठे, एंटर करतो कुठे, तर ह्या न्यूट्रल वायरमध्ये की जिच्यामध्ये लेव्हल किती आहे 0. लाईव्ह वायरमध्ये 220 व्होल्ट्स, न्यूट्रल वायरमध्ये 0 volts. So from live wire the current enters into the neutral wire, and due to this difference in electric potentials of live wire and neutral wire the current flows through the circuit. समजा हे दोन्ही जर इक्वल असते, दोघांचं पोटेन्शियल जर इक्वल असतं तर सर्किटमधून करंट फ्लो झाला नसता. असं कधी होतं का रे स्टुडंट्स की सर्किटमधून करंट फ्लो होणं थांबूनच जाईल? नाही होणार. का नाही होणार? बिकॉज ऑफ दिस डिफरन्स इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल्स. लाईव्ह वायरमधून नेहमीच एवढा पोटेन्शियलचा करंट फ्लो होतो किंवा पोटेन्शियल डिफरन्स असतं, व्होल्टेज असतं, आणि न्यूट्रल वायरमधून असणारं पोटेन्शियल जे आहे ते 0 व्होल्ट आहे. हा डिफरन्स नेहमी असाच राहतो आणि म्हणूनच सर्किटमधून कंटिन्युअसली करंट फ्लो होतो. आलं लक्षात? सो व्हॉट इज न्यूट्रल वायर? It is the wire through which current किंवा करंट passes. लाईव्ह वायरकडून न्यूट्रल वायरकडे करंट येतो. सो ह्या न्यूट्रल वायरचा जो कलर आहे तो ब्लॅक और ब्लू कलरची वायर असते. लाईव्ह वायर रेड और ब्राउन कलरची, न्यूट्रल वायर ब्लॅक और ब्लू कलरची. नाउ स्टुडंट्स, द व्होल्टेज, द PD in this neutral wire is 0 volt, and due to the difference in electric level or potential the current flows from live to neutral wire. आलं लक्षात? आता तिसरी आणि महत्त्वाची अशी वायर, तिला म्हणतात अर्थ वायर. अर्थिंग करतात हे ऐकलं आहे तुम्ही कधी? डोमेस्टिक सर्किट आपण कनेक्ट करताना बघा, आपला जो स्विच बोर्ड असतो त्याच्यावरती आपण असे 3 प्रकारचे जे प्लग दिसतात बघा तुम्हाला, बरोबर की नाही? सो इथे ह्या जो वरचा हा जो पॉईंट असतो तो कनेक्ट केलेला असतो ह्या अर्थ वायरला. एकातून लाईव्ह, एकीकडे एकाचं कनेक्शन न्यूट्रल वायरला, आणि जे वरचा मोठा जो पॉईंट असतो तो कनेक्ट केलेला असतो अर्थ वायरला. स्टुडंट्स, नॉर्मली जे गॅजेट्स, जे अप्लायन्सेस हाय पॉवर रेटिंग असणारे आहेत, म्हणजे ज्यांना रन होण्यासाठी जास्त करंटची आवश्यकता असते, त्याच्यामध्ये हा जो वरचा पॉईंट असतो तिथे कनेक्ट केलेला असतो बघा. हा पॉईंट थोडासा मोठा असतो. सो इथे जेव्हा आपण ते प्लग इन्सर्ट करतो तर तो डिरेक्टली कुठं जोडलेला असतो? टू द अर्थ वायर. आता ह्या अर्थ वायरचं काम काय? तर स्टुडंट्स, जेव्हा केव्हा आपल्या सर्किटमधून जो पोलवरून येणारा करंट आहे तो कधी कधी बघा आपण म्हणतो डिम व्होल्टेज आहे किंवा व्होल्टेज कमी येतं किंवा कधी व्होल्टेज जास्त येतं. जर समजा ड्यू टू हाय व्होल्टेज तो जो एक्सेस करंट प्रत्येक अप्लायन्स जे आहे ते रन होण्यासाठी त्याला स्पेसिफिक करंटची आवश्यकता असते असं आपण शिकलो आहे. त्यापेक्षा एक्स्ट्रा करंट जर आपल्या सर्किटमधून फ्लो झाला तर दॅट एक्सेस करंट कॅन डॅमेज दॅट पर्टिक्युलर अप्लायन्स, अँड इन ऑर्डर टू अवॉइड सच टाईप ऑफ डॅमेज ही अर्थ वायर आपण कनेक्ट केलेली असते. तो जो एक्स्ट्रा आलेला करंट आहे तो सगळा ही अर्थ वायर ॲब्झॉर्ब करते, अँड दॅट करंट इज पास्ड टू मेटल प्लेट विच इज बरीड इनसाइड द ग्राउंड. अर्थ वायर म्हणजे काय आहे? तर ह्या अर्थ वायरचं एक एंड हे जमिनीमध्ये पुरलेल्या एका मेटल प्लेटला कनेक्ट केलेलं असतं. इट इज कनेक्टेड टू अ मेटल प्लेट
buried inside the earth. ओके, सो जेव्हा केव्हा आपल्या सर्किटमधून एक्सेस करंट फ्लो होईल, दॅट एक्सेस करंट इज ॲब्सॉर्ब्ड बाय दिस अर्थ वायर अँड इट इज सेंड टू द metal plate which is buried inside the earth, so that there will be no damage to the appliances due to that extra current. आलं लक्षात? सो हे जे डोमेस्टिक इलेक्ट्रिक कनेक्शन आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या 3 मेन टाईपच्या वायर्स. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, या वायर्सचे जे कलर्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो फॉर 1 मार्क. तर ते कलर लक्षात कसे ठेवायचे, तर बघा, लाईव्ह वायर जी आहे इट इज रेड ऑर ब्राऊन कलर्ड. सो लाईव्ह RB असं काहीतरी तुम्ही शॉर्टकट तयार करा. लाईव्ह वायर म्हणजेच लाईव्ह RB, R फॉर रेड, B फॉर ब्राऊन. सो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. न्यूट्रल आहे ब्लॅक ब्लॅक, न्यूट्रल BB, लाईव्ह RB, न्यूट्रल BB. आणि अर्थ जी आहे, अर्थ वायर जी असते ती येल्लो और ग्रीन कलर्ड असते. सो इट इज अर्थ YG, लाईव्ह RB, न्यूट्रल BB आणि अर्थ YG. असं की तुम्ही तुमच्याही वेगळ्या ट्रिक्स तिथं तयार करू शकता, पण हे कलर्स प्रत्येक वायरचे हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. ओके, सो आता एक लक्षात घ्या स्टुडंट्स, ह्या 3 वायर्स तर झाल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, लाईव्ह वायरमधून करंट एंटर होतो, अप्लायन्समधून फिरून इट अगेन कम्स टू द न्यूट्रल वायर आणि ह्यामुळे आपल्या सर्किटमधून करंट फ्लो होतो. एक्स्ट्रा करंट आला तर तो अर्थ वायर ॲब्झॉर्ब करते आणि आपले अप्लायन्सेस हे सेफ राहतात. एक्स्ट्रा करंट ॲब्झॉर्ब करण्यासाठी अजून एक मेकॅनिझम असते फ्यूजची, ती आपण नंतर बघणारच आहोत. आता एक लक्षात घ्या स्टुडंट्स, हे जे सगळे ॲप्लायन्सेस आपण कनेक्ट करतो की नाही सर्किटमध्ये, तर ते एकमेकांशी पॅरलल अरेंजमेंटमध्ये कनेक्ट केलेले असतात. जेव्हा अप्लायन्सेस सिरीजमध्ये कनेक्ट करतो तेव्हा रेझिस्टन्स आणि करंट कसे असतात हे आपण बघितलं आहे. जेव्हा अप्लायन्सेस आपण पॅरलल अरेंजमेंटमध्ये कनेक्ट करतो तेव्हा असणारा रेझिस्टन्स आणि करंट हे देखील आपण शिकलो आहे. सो स्टुडंट्स, जेव्हा केव्हा हे ॲप्लायन्सेस आपण पॅरलल टाईपच्या अरेंजमेंटमध्ये कनेक्ट करतो तर ड्यू टू पॅरलल अरेंजमेंट द पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, PD जो असतो तो सेम असतो की नाही, पॅरलल PD सेम, सिरीज करंट सेम. सो जेव्हा हे अप्लायन्सेस पॅरलल अरेंजमेंटमध्ये आपण कनेक्ट करतो तर ड्यू टू सेम पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट किंवा करंट जो आहे तो मात्र वेगळा असतो आणि प्रत्येक अप्लायन्समधून फ्लो होणारा करंट हा वेगवेगळा असतो. आता समजा हे अप्लायन्सेस आपण एकाच ओळीनं किंवा सिरीजमध्ये जोडले, फ्रीज, TV हे सगळे अप्लायन्सेस आपण सपोज सिरीजमध्ये जोडले तर काय होईल रे, सेम करंट विल फ्लो. म्हणजेच समजा एक्सेस करंट आपल्या सर्किटमधून इन केस फ्लो झाला तर तो सेम करंट सगळीकडे मूव्ह होणार आणि एका वेळेस आपले सगळे अप्लायन्सेस डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. का? कारण सेम करंट ह्या सगळ्या अप्लायन्समधून जाणार आणि तो डॅमेज अवॉइड करण्यासाठी म्हणून हे अप्लायन्सेस हे नेहमी पॅरलल अरेंजमेंटमध्ये जोडलेले असतात. सो दॅट डिफरंट करंट जे आहेत ते प्रत्येक अप्लायन्समधून फ्लो होतील की जेणेकरून एक्सेस करंटमुळं होणारा डॅमेज जे आहे ते आपण मिनिमाइज करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो. म्हणजे बघा, आपण 3 टाईपच्या अरेंजमेंट्स करतोय आपल्या सर्किटमधून की ज्याच्यामुळे एक्सेस करंटमुळं होणारा लॉस आपण अवॉइड करू शकतो. एक म्हणजे आपण अर्थ वायर जोडली, एक्स्ट्रा करंट ती ॲब्सॉर्ब करणार. दुसरा म्हणजे काय सांगितलं, हे अप्लायन्सेस आपण पॅरलल अरेंजमेंटमध्ये जोडले. आणि तिसरा म्हणजे आपण फ्यूज जोडतोय. ती फ्यूज कशी वर्क होती ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहे. सो आत्ता तुम्हाला हे डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन लक्षात आलं का? बघा, ह्या वायर, त्यांचे कलर्स, त्या दोघांच्यामध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स, प्रत्येक वायरचं काम काय आहे. आपण PD म्हणजे सगळे अप्लायन्सेस हे वायर थ्रू जोडताना आपण जोडलेत कसे, तर पॅरलल अरेंजमेंटमध्ये. सो हे काही पर्टिक्युलर पॉईंट्स तुम्हाला याच्याशी रिलेटेड विचारले जातात. सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन विचारला जातो की व्हाय डिफरंट अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल इन डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट.
का कनेक्ट केले जातात? Whenever appliances are connected in series, then same current will flow through them, due to which there are chances that due to excess current the appliances may get damaged. So in order to avoid that damage, appliances are connected in parallel arrangement. असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघायचं आहे इलेक्ट्रिकल फ्यूज म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याचं वर्किंग कसं असतं आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स हँडल करताना प्रिकॉशन्स आपल्याला काय काय घ्यायचे आहेत, हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात.